आमेन. ख्रिसमसच्या सीझनमध्ये अतिशय एक किचनमधून एक अतिशय सुगंध दरवळत असतो. There is a delicious smell coming from the kitchen during Christmas. आणि तो सुगंध असतो आमच्या उत्तम पदार्थांचा, फराळाचा. And that aroma is of our sweet delicacies. आणि तो आल्याशिवाय आपल्याला सण आल्यासारखं वाटत नाही. And it does not feel like Christmas if the aroma is not there. हालेलुया. Hallelujah. आणि चांगली गोष्ट आहे. And it is a good thing. कारण ते सुद्धा देवाच्या वचनाचा भाग आहे. Because that is also a part of the word of कारण God. देव आम्हाला म्हणतो मी तुम्हाला उत्तम पदार्थांनी तृप्त करेल. Because God says He will satisfy us with good things. पण प्रियनो, सर्वात महत्वाची गोष्ट जर काय असेल, But the most important thing is आमचं संपूर्ण जीवन सुगंधमय जर कोण करत असेल, the one who makes our life aromatic is आमचं जीवन सुगंधमय जर कशामुळे होत असेल, our life becomes aromatic because of, आणि जो सुवास जो आहे तो कशामुळे जर दरवळत असेल, and that aroma is spread because of, तो आहे देवाचं वचन. and that is the word of God. तुम्ही आणि मी ते लोक आहोत, And we are those people जे लोकांना शुभवर्तमान सांगणारे लोक, who will take the gospel to people, ते शुभवर्तमानाचा सुगंध लोकांपर्यंत घेऊन जाणारे लोक, who will take the aroma of the gospel to the पवित्र people, आत्म्यानं भरलेले लोक, the people who are filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्या परमेश्वराचा आत्मा, भयाचा आत्मा. The Spirit of the Lord is the spirit of fear. आणि आम्ही पाहतो तो त्याचं भय आणि त्याला सुगंधमय करील, देवाचं वचन आम्हाला सांगतं. And the fear of the Lord will make it aromatic. वचन आहे ते आम्ही पाहतो, वाचा वचन यशाचा ग्रंथ त्याचा 11वा अध्याय पहिली काय वचन आहेत. Isaiah chapter 11. ईशाच्या बुंदाला धुमारा फुटेल, यशाच्या बुंदाला धुमारा फुटेल, त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल. परमेश्वराचा आत्मा, परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याचवर राहील, व भयाचा आत्मा त्याचवर राहील. परमेश्वराचे भय त्याला सुगंधमय होईल, परमेश्वराचं भय त्याला सुगंधमय होईल. तो डोळ्यांनी पाहिल तेवढ्यावरूनच तिथपर्यंत परमेश्वराचं भय त्याला सुगंधमय होईल. परमेश्वराचं भय त्याला सुगंधमय होईल. There shall come forth a rod from the stem of Jesse, and a branch shall grow out of his roots. The Spirit of the Lord shall rest upon him, the Spirit of wisdom and understanding, the Spirit of counsel and might, the Spirit of knowledge of the fear of the Lord. हालेलुया. Hallelujah. आणि प्रिय तो सुगंध जो आहे, And that aroma, तो सुवास जो आहे, that aroma, आणि तो सुगंध, तो आत्मिक सुगंध आणि आमच्यामध्ये देवानं दिलेला आहे. and that spiritual aroma God has given in us. वचनाचा सुवास आहे, It is the aroma of the word of जो God. आमच्यातून दरवळत आहे. It spreads from us. हालेलुया. Hallelujah. आणि प्रियानं तो सुगंध आम्हाला प्रसन्न करणारा आहे. And that aroma makes us pleasant. आणि तो जो सुगंध आपल्यामध्ये आहे, And if that aroma is within us, खऱ्या अर्थानं आम्ही आशीर्वादित लोक आहोत. then we are truly blessed ते people. वचन जर आम्ही ग्रहण केलेलं आहे, If we accept that word, तर खऱ्या अर्थानं आम्ही तृप्त झालेले लोक आहोत. then we are satisfied in a real sense. थोडे दिवसानं आपले ते डबे रिकामे होतील. Our boxes will get empty in few days. जे फराळाचे डबे आहेत, The delicacies. आणि मग आम्ही पाहतो एक मात्र असं आमच्यासाठी एक आमचं शरीर जे देवाचं मंदिर आहे, आमचं हृदय जे आहे ते मात्र कधी कमी रिकामं होत नाही. And our body, which is the temple of God, and our heart, that will never go empty. देवाच्या आत्म्यानं ते भरलेलं आहे. It is filled with the Spirit of God. तुमचं शरीर माझं मंदिर आहे, Your body is my temple. आणि ते त्यामध्ये माझा आत्मा वास करतोय, तुम्हाला ठाऊक नाही काय? And my spirit dwells. Do you not know that? आणि आम्ही भरलेले आहोत. And we are filled. म्हणून मागच्याच आम्ही अभ्यास केला, And last time we studied, द्राक्षरसाने मस्त होऊ नका, do not be filled with wine, तर पवित्र आत्म्यानं परिपूर्ण व्हा, म्हणजे पवित्र आत्म्याने भरलेले व्हा. but be filled of the Holy Spirit. तिथं रिकामेपणा कधी नाही, There should not be emptiness over there. तिथं सुगंध कमी होत नाही. There should not be less aroma over तो there. रोज आणि रोज दरमळत आहे, It should spread every day. आणि तो रोज आणि रोज लोक आम्हाला सुगंधमय करत आहे. And it makes us aromatic every day. धन्य ते लोक जे प्रभूच्या वचनाकडे लक्ष देत आहेत. And blessed are those who pay attention to the word of
word आम्ही of God. ख्रिसमस साजरा करत आहोत. We are celebrating Christmas, ख्रिसमस वीक आम्ही साधा आणि चालू झालेला आहे. and the Christmas week has begun. 1 तारखेपासून ख्रिसमसचा महिना चालू होतो, तयारीचे दिवस आहे. And from first the Christmas season begins. आणि 25 तारखेपासून ख्रिसमस वीक आमचा चालू होतो. And from 25th it is the Christmas week. आता काही लोक मस्तपैकी पर्यटन स्थळावर आहेत, And some people are on their trips. एन्जॉय करत आहेत. They are enjoying. प्रभूला धन्यवाद असो. Glory be to God. आम्ही असा एन्जॉय करणंही चांगलं आहे. It is good to enjoy. निसर्ग देवानं तयार केलेला आहे. And nature देवानं आपल्या शब्दानुसार त्याची निर्मिती केलेली आहे. and nature is created by the word of आणि त्याचा God. आस्वाद घेणं आमचं काम आहे. And we should enjoy it. फिरा, चांगली गोष्ट आहे. Roam, enjoy. पहा, See, आणि देवानं कसं अद्भुत सगळं काय घडवलेलं आहे. God has made marvelous things. आणि स्वतःकडे पण कधीतरी पहा. And look at yourself sometimes. नेहमी स्वतःकडे पहा Watch yourself every day आणि विचार करा की देवाने मला कसं घडवलेलं आहे, and think how God must create you कशासाठी घडवलेलं आहे. and for what He has created you. ज्याप्रमाणे That way, येशू Jesus मानव रूप धारण करून या जगामध्ये आला, came as a man on this earth, काहीतरी उद्देश आहे. and there was a reason behind it. त्याप्रमाणे देवानं आम्हाला आणि या जगामध्ये पाठवलेलं आहे, And the same way God has sent us in this आम्हाला earth, घडवलेलं आहे, He has made us. आमची रचना केलेली आहे. He has created us. त्या मागचाही काहीतरी उद्देश आहे. There's a reason behind it. तो उद्देश आम्ही समजून घेणं We should understand the reason आणि for it देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही चालणं and walking according to His will. हे अतिशय महत्वाचं आहे. It is the most important thing. या युगाबरोबर समोर पुढं नका, Do not be with the world, तर आपल्या मनाच्या नवीकरणानं स्वतःचं रूपांतर होऊ द्या. but transform yourself. बायबल मला सांगतं देवाची परिपूर्ण ग्रहणीय इच्छा काय आहे ते तुम्ही समजून घ्या And Bible tells us, understand the will of God आणि त्याच्या इच्छेप्रमाणे तुम्ही चाला, and walk according to His will, म्हणजे देवाच्या आशीर्वाद तुम्हाला मिळतील. so that you will get the blessings of God. येशू सुद्धा म्हणतो, Jesus says, मी येशू ज्यावेळेस मानवरूप धारण करून आला when He came on this earth as a त्यावेळेस तो man, म्हणतो की पित्याच्या इच्छेप्रमाणे मी आलो. and He says that I have been sent by the will of the म्हणजे Father, त्याच्या मागे देवाचा उद्देश आहे. and it is a reason behind it. देवाची कुठलीही गोष्ट बिना उद्देशाची असत नाही. And none of God's thing is without a reason. येशूला त्यानं पाठवलं, He sent Jesus. त्याच्या मागचा उद्देश आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. We should understand the reason आणि behind it. ख्रिसमसच्या दिवशी आम्ही काही गोष्टी ऐकल्या, देवाचा संदेश आम्ही ऐकला And during Christmas we heard the word of की God, देवाचा उद्देश काय आहे. that what is the purpose of आणि God, त्या पुढची गोष्ट आम्ही आज पाहणार आहोत. and we are going to see ahead of it. योहान कृष्णवर्तमान याचा 6वा अध्याय John chapter 6 आणि त्याचं 38 वचन. verse 38. कारण मी आपल्या इच्छेप्रमाणे नाही, कारण मी आपल्या इच्छेप्रमाणे नाही, तर ज्याने मला पाठविले तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे. स्वर्गातून उतरलो आहे. पुढं, आणि ज्याने मला पाठविले आणि ज्याने मला पाठविले त्याची इच्छा हीच आहे त्याची की इच्छा हीच आहे की त्याने जे सर्व मला दिले त्याने आहे जे सर्व मला दिले आहे त्यातून मी काही हरवू नये, त्यातून मी काही हरवू नये, तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे. तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून जो कुणी पुत्राला पाहून त्याचवर विश्वास ठेवितो त्याचवर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. त्याला शेवटल्या दिवशी मी उठवी. त्याला शेवटल्या दिवशी मी उठवेन. हालेलुया. For I have come down from heaven not to do my own will, but the will of Him who sent me. This is the will of the Father who sent me, that of all He has given me I should lose nothing, but should raise it up at the last day. And this is the will of Him who sent me, that everyone who sees the Son and believes in Him may have everlasting life and will rise up at the last day. या ठिकाण देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. The word of God tells us here, येशू म्हणतो, Jesus says, कारण मी आपल्या इच्छेप्रमाणे नाही, but it is not by my will, तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे. but to do the will of Him who has sent me. पित्याच्या इच्छेप्रमाणे मी उतरलो आहे. I have been sent by the will of the Father. मला ज्याने मला पाठविले The one who has sent me त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून to do His will, मी स्वर्गातून उतरलो आहे. I have come down from heaven. देवाची इच्छा काय आहे? What is the will of God? का त्याने येशूला पाठवलेला आहे? Why did He send Jesus? प्रियानो, तुमच्या आणि माझ्यासाठी त्यांनी पाठवलेला आहे. For you and for me. मानवाच्या कल्याणासाठी देवाने आपल्या पुत्राला पाठवला आहे. For the benefit of humankind. कारण मनुष्याने
माणसाने पाप केलं and man sinned, आणि मनुष्य देवाच्या गौरवाला अंतरला. and he was separated from the glory of God. पाप मनुष्यामध्ये शिरलं And sin entered in आणि mankind, पापाचं वेतन मरण मनुष्यामध्ये पसरलं. and sin, and the result of sin, which is death, spread in man. एकाच्या अवज्ञेमुळे पाप मनुष्यामध्ये आलं Because of one man, sin entered, आणि एकाच्या अज्ञानितपणामुळे मनुष्याला जीवन प्राप्त झालं. and because of one's obedience, we got life. मरणाची सत्ता त्याच्यावरची निघून गेली. And the dominion of death was removed. मग देवाच्या इच्छेप्रमाणे करा म्हणून तो स्वर्गातून आला. And to do the will of the Father, he came down. त्याला काय करायचं होतं त्याला माहित होतं. He knew what he wanted to do. मनुष्याच्या पाप क्षमेसाठी त्याला वधस्तंभावर जाणं अगत्याचं आहे. And he wanted to go on the cross. म्हणून बायबल आम्हाला सांगतं That's why Bible tells त्यानं us. स्वदेही त्यानं आमचं पाप स्वदेही त्या वधस्तंभावर नेलेलं आहे And he bore our sins on the cross. आणि आमच्या पापांसाठी तो बदला गेला. And for our sins, he was crucified. ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून मी उतरलो. And I came down from heaven not to do my own will, but the will of him who sent me. आणि मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयाला आणि तारायला तो आलेला आहे. And the Son of Man has come to find the lost. आणि पुढे 39 वचनामध्ये देवाची इच्छा काय तो प्रगट करत आहे. And we see the will of the Father in verse 39. आणि ज्याने मला पाठविले And this is the will of the Father. त्याची इच्छा हीच आहे की He sent me. त्याने जे सर्व मला दिले त्यातून मी काही हरवू नये तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे. That of all he has given me, I should lose nothing, but should raise it up at the last day. आणि ज्याने मला पाठविल्या त्याची इच्छा हीच आहे की And the one who sent me, his will is, ज्याने जे सर्व मला दिले he has given me everything. त्यातून मी काही हरू नये. I should lose nothing of it. आणि आम्ही पाहतो पित्याची इच्छा त्याने पूर्ण जाणून घेतलेली आहे. And he knew the will of the Father completely. त्याने जे काही मला दिले आहे Whatever he has given me, त्यातलं काहीही मी हरू नये. I should lose nothing. आणि म्हणून त्यांनी सर्वस्व आपलं वधस्तंभावर त्याने अर्पण केलेलं आहे. And that's why he gave his everything on the cross. आपला प्राण त्याने वधस्तंभावर दिलेला आहे. He gave his life on the cross. आमचं पाप स्वदेही वाहून त्याने वधस्तंभावर नेलेला आहे. He bore our sins on the cross. तो ज्याप्रमाणे म्हणतो की मी काही हरू नये And the way he says, I should not तर lose शेवटल्या anything, दिवशी मी ते उठवावे. but should raise it up at the last day. मग प्रियानो आम्ही ती काळजी घ्यावी प्रियानो. And we should take care of it. आम्ही जर प्रभूला स्वीकारलेला आहे If we have accepted Christ, आम्ही वैयक्तिक तारणारा प्रभूला आणि वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून स्वीकारलेला आहे. if we have accepted him as a personal savior, आम्ही जगामध्ये स्वतःला हरवून देऊ नये प्रियानो. and we should not lose ourselves in the world. बायबल म्हणतात या युगाबरोबर समरूप होऊ नका. And Bible tells us, don't be of this world. जगाशी मैत्री देवाशी वैर आहे. And friendship with the world is enmity with म्हणून आम्ही God. जगाशी मैत्री करू नये. That's why we should not do friendship with the आम्ही world. देवाशी मैत्री करावी. We should do friendship with आम्ही God. देवाला विश्वासू राहावं. We should be faithful to God. येशू म्हणतो की मी ते काय हरवू नये तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावं ही देवाची इच्छा आहे. And Jesus says that I shall not lose anything but raise up at the last days the will of आम्ही ती God. काळजी घेणं गरजेचं आहे प्रियानो. We should take care of it. प्रभू येशू ख्रिस्ताचं मानवरूप धारण करून या जगामध्ये येणं And Jesus Christ coming as man on this earth, तो उद्देश माझ्या जीवनापुरता मी सार्थक केलेला आहे का? and have I fulfilled that purpose in my life? ते मी पूर्ण केलेलं आहे का? Have I fulfilled it? ते पूर्णत्वाच्या मार्गामध्ये मी चाललेलो आहे का? Am I walking on the path of fulfillment? आम्ही ते समजून घेणं गरजेचं आहे. And we should understand this. येशूचा येण्याचा उद्देश आणि समजून घ्यावा प्रियानो. The will of Jesus coming on this earth. आणि म्हणून प्रियानो मी शुद्धीवर यावं. And I should come in my आम्ही senses. जागृत असावं. We should be vigilant. त्याची इच्छा बी समजून घ्यावी. We should understand the will of Father. जगामध्ये गुरफटू नये. And we should not be of this world. एकाला प्रश्न विचारला आता ख्रिसमसच्या दिवशी. Someone was asked a question on Christmas. आता ख्रिसमसचा त्या चर्चची उपासना झाली. And the worship was over. आता काय करणार? Now what will you do? आता म्हणे पार्टी करणार. Now I will party. उद्देश काय आहे? What is the purpose? पार्टी. Party. पार्टी फार महत्वाचे. Party is important. हालेलुया. Hallelujah. पार्टी हा शब्द हल्ली फार प्रचलित आहे. And the word party is very famous these days. आयटी मध्ये काम करणारे आणि वीकेंडला पार्टीला जातात. And the people who work in IT, they go for parties on the weekends. टीम मधला जर पार्टीला येत नसेल And the one from the team is not coming for टीम लीडर party. त्याला त्रास देत असतो. And the team leader troubles him. जगामध्ये गुरफटणं, Being of this world, पार्ट्या करणं
partying. ख्रिसमस म्हणजे पार्टी नाही. Christmas means not party. ख्रिसमस म्हणजे येशूचा येण्याचा, जगामध्ये मानवरूप धारण करून येण्याचा उद्देश आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. And Christmas means understanding the will of Jesus. आम्हाला तारण्यासाठी तो आलेला He आहे. came to save us. आम्हाला नाशातून सोडवण्यासाठी तो आलेला He आहे. came to save us. आम्हाला सार्वकालिक जीवन देण्यासाठी तो आलेला आहे. He came to give us eternal life. पापाचं वेतन मरण, ते मरण आमच्यातून त्यांनी नाहीस केलेलं आहे. And He took death from us. येशू म्हणतो, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, ती माझ्या मागे येतात. And Jesus says, my sheep comes behind me. मी त्याचा नाश होऊ देणार नाही. I will not let them perish. मी त्यांना सार्वकालिक जीवन देणार आहे. I will give them eternal ती माझ्या life. हातामध्ये आहे They are in my आणि palm. माझ्या हातातून त्यांना कोणी हिसकावून घेणार नाही. And no one will snatch them away from my येशू hands. म्हणतो, वरील गोष्टी मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. And Jesus says, focus on the things above. मनुष्याने सारं जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ आहे? And if the man gains the whole world and loses his own soul, what त्याला काही gain? लाभ नाही प्रियानो. What gain? सारं जग मिळवलं He gained the whole आणि world. आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ आहे? And if he loses his soul, what's the आज gain? लाभाच्या गोष्टी देव आम्हाला शिकवत आहे. We will learn things of, आम्ही ते समजून घेणं गरजेचं आहे. we should understand these. आमचा लाभ ह्याच्यामध्येच आहे की आम्ही ख्रिस्त प्राप्त करून घ्यावा. And आम्ही ख्रिस्ताला स्वीकारावं. we should attain Christ. आम्ही ख्रिस्ताला प्राप्त करून घ्यावं. And we should accept Christ. म्हणजे देवाचे आशीर्वाद आम्हाला मिळणार आहे. Means we will receive the आम्ही blessings of God. प्रभूच्या मार्गामध्ये चालावं. We will walk on His आम्ही path. पाचारणाला शोभेल असं वर्तन करावं. We will walk according to our calling. जग आणि जगातल्या गोष्टी एक दिवस नाहीशा होणार आहे. And the things of this world will जे perish. काय आम्हाला दिसतंय ते सर्व नष्ट होणार आहे. Whatever we see is going to perish. पण जो कोणी प्रभू येशूवर विश्वास ठेवतो Those who will believe in तो Jesus, सर्व काळ टिकणार आहे. they will sustain. आणि तुम्ही मरावाची देवाची इच्छा नाही. And that you will die is not the will of God. परमेश्वर म्हणतो, मरणाच्या मृत्यूने मला संतोष होत नाही. And God says that I am not satisfied with death. मागे फिरा आणि जिवंत तुम्ही राहा. Be alive. आपल्या अवस्थेमधून आम्ही मागे यावं. We should come from a आमच्या situation. दैहिकतेमधून आम्ही मागे यावं. We should come out from a situation. ज्याप्रमाणे येशूने पित्याची इच्छा ओळखतो या जगामध्ये आला, And the way Jesus understood the will of God, आम्ही देवाची इच्छा आमच्याविषयी काय आम्ही समजून घ्यावं. and we should understand the will of God as well. प्रभूची इच्छा परिपूर्ण इच्छा ते आम्ही समजून घ्यावं. We should understand the complete will of God. आमच्या शरूपी मंदिरातून आम्ही देवाला नित्य यज्ञ सादर करावा. And we should offer ourselves a आम्ही sacrifice. पावित्र्याची परिपूर्ती करावी. And we should fulfill our मागील holiness. गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष लावून मर्यादेवरून पुढेपर्यंत धावणं हेच एक माझं काम आहे. देवाचा दास म्हणतो प्रिया. And the servant of God says that I ignore what is behind me and I look at what is ahead of me. या ठिकाणी येशू म्हणत आहे, And Jesus says over here, त्याने मला पाठविले, the one who sent त्याची me, इच्छा हीच आहे की त्याने जे सर्व मला दिले त्यातून मी काही हरवू नये. and this is the will of Father who sent me, that all of He has given me, I should not lose आता anything. देवानं जे मला ख्रिस्तामधून दिलेलं आहे, And what God has given to me in जे Christ, जीवन दिलेलं आहे, the life He has given ते me, मी आता हरवू नये. I should not lose it. मी जपावं प्रियानो. I should keep it. मी स्वतःला जपणं गरजेचं आहे. I should protect जो myself. उभा आहे त्याने स्वतःला आणि तो पडू नये म्हणून स्वतःला सावरणं गरजेचं आहे. Watch yourself that you will not stumble. आम्ही आमचं आत्मपरीक्षण रोज करावं. We should introspect daily. आम्ही आत्मनिग्रह करावा. We should introspect daily. आमचा वधस्तंभ उचलून आम्ही प्रभूच्या मागे We चालावं. should take up our cross and walk behind the Lord. हालेलुया. Hallelujah. येशू त्या आणि श्रीमंत व्यक्तीला म्हणतो, And Jesus says to the rich man, पूर्ण होऊ पाहतोस का? are you wanting to be fulfilled? आपलं सर्व दारिद्र्याला देऊन टाक आणि चल माझ्या मागे तू ये. Give your wealth to the poor and follow me. एक सुंदरशी संधी देवानं त्याला दिली. And God gave him a beautiful opportunity. सार्वकालिक जीवन मला प्राप्त हो म्हणून मी काय करू त्याने विचारलं. And he asked, what shall I do that I may gain eternal देवानं life? त्याला सगळं काय सांगितलं की आणि तू हे कर ते कर आणि तेव्हा म्हणतो की हे सगळं काय मी करत आलेलो आहे. And he says that I've done everything. मग त्यातलं उणं पण देवाने ओळखलं. And God understood what was lacking. देव त्याला म्हणतो पूर्ण होऊ पाहतोस का? And God says, do you want to be येशू complete? त्याला म्हणतो पूर्ण होऊ पाहतोस का? Jesus asked him, do you want to be जे complete? आपलं आहे ते सर्व दारिद्र्याला देऊन टाक And sell everything you have आणि चल माझ्या मागे and ये. follow me. देव त्याला संधी देत होता. God was giving him a chance. त्याने ती संधी धुडकावली प्रिया. And he rejected the तो chance. खिन्न झाला आणि तिथून निघून गेला. He was upset and he left. त्याला सापडलं होतं जीवन, He was about to get the पण life, त्याने हरवून टाकलं प्रिया. but he lost it. आज आम्ही आमच्या
आमच्या जीवनामध्ये कधी आज अशाच अवस्थेपर्यंत पोहोचलो आहोत प्रियानो. And we are in the same situation. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, We've received Jesus. पश्चाताप आम्ही केला, We've repented. आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं तारणारा प्रभू म्हणून. We accepted Jesus as a personal Savior. बाप्तिस्माच्या द्वारे आम्ही त्याला अनुसरलो प्रियानो. We took the पण baptism. नंतर आम्ही जगाच्या गोष्टीमध्ये इतकं गुरफटून जातो की आम्ही स्वतःला त्याच्यामध्ये हरवून बसतो प्रियानो. But we get entangled in this world. बायबल आम्हाला सांगतो प्रियानो, But Bible tells आम्ही us जागृत राहणं गरजेचं आहे. we should be vigilant. आम्ही शुद्धीवर येणं गरजेचं आहे. We should be vigilant. येशू ज्याप्रमाणे काळजी घेतो की जे काय पित्यानं मला दिलं त्यातलं मी काय हरवू नये, तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावं त्यासाठी तो त्या कामामध्ये तत्पर आहे. And the way Jesus has this understanding that he should not lose anything, he मग is aware. ख्रिस्त येण्याच्या द्वारे जे जीवन मला मिळालेलं आहे And the life which I have received through ते मी Christ, हरवू नये प्रियानो. I should not lose it. या युगाबरोबर मी समोर होऊ नये. I should not be of this world. मी माझ्या विचारानं, माझ्या ज्ञानानं, माझ्या बुद्धीनं चालू नये. And I should not be of my own मला understanding. जीवन प्राप्त झालेलं आहे, I have received life, पण इतक्यात मी पूर्ण झालो असं नाही. but I have not completed yet. मला तारण प्राप्त झालेलं आहे, I have received मी salvation. तारणाच्या मार्गावर आहे, I am on the way of पण मी salvation, पूर्ण झालेलो नाही. but I am not complete मला yet. पूर्णत्व गाठायचं I आहे, have to be fulfilled. पण पूर्णत्व गाठण्यासाठी प्रियानो But to attain fulfillness, ज्याप्रमाणे येशूचं लक्ष पित्याच्या इच्छेकडे होतं the way Jesus was understanding towards the word, त्याप्रमाणे माझंही लक्ष येशूच्या पित्याच्या इच्छेकडे असणं गरजेचं in the आहे. same way our vision should be on the will of देवाची God. इच्छा आहे की आम्ही सत्याच्या ज्ञानाप्रत पोहोचावं, And God wills that we will be in truth, आम्ही सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यावं. and we will attain that everlasting life. येशू म्हणतो प्रथम माझं नीतिमत्व, माझी धार्मिकता मिळवण्याचा प्रयत्न करा, And Jesus says, attain my righteousness first. बाकीच्या गोष्टी तुम्हाला आपोआप मिळतील. The rest will be given unto you. प्रियानो, आम्हाला सत्य माहित असून सुद्धा आम्ही स्वतःचे प्रयत्न खूप करत असतो, And even if we know the truth, we do our own आणि ways. ते प्रयत्न करत असताना आम्ही स्वतःला हरवून टाकतो And प्रियानो. in our own ways, we lose आम्ही ourselves. स्वतःला खिन्न करून टाकतो. We upset ourselves. प्रियानो, सर्व काही देवाच्या हातामध्ये आहे. Everything is in hands of God. श्रीमंत करणं कुणाच्या हातामध्ये आहे? And it's in whose hand to make us कोणाच्या rich? हातामध्ये? दारिद्र्यामध्ये नेणं कुणाच्या हातामध्ये आहे? हालेलुया. Hallelujah. तो दारिद्र्यास उचलून राजाच्या पंक्तीवर तो बसवतो. तो कोण आहे? देव आहे. And He's the one who takes us and makes us sit in the kingdom. म्हणून मी नेहमी सांगतो की श्रीमंत होण्याचा प्रयत्न करू नका. And that's why I always tell, do not try to be rich, जे काम देवाचं आहे ते देवाला करू द्या, and let God do His own work. आणि जे काम तुमचं आहे ते तुम्ही करा. You do your own work. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, श्रीमंत होण्याच्या स्वप्रयत्नामध्ये कितीतरी लोक कर्जबाजारी झालेले आहेत. And many people are in debt in order to be rich. आता विषय आला म्हणून सांगतो. Now this is the topic. मनुष्य इन्व्हेस्टमेंट कशासाठी करतो? Why does a man invest? इन्व्हेस्ट कशासाठी करतो? Why does he invest? आपलं उत्तरार्ध जे पुढचं जीवन आहे वृद्धापकाळामध्ये तो सुखामय व्हावं किंवा चांगलं जावं, It is to have a good retired life, मुलांचं फ्युचर चांगलं व्हावं, so that our future of our children will be safe. म्हणून मी इन्व्हेस्टमेंट करतो. That's why I'm investing. पण आम्हाला खात्री का हो, जी इन्व्हेस्टमेंट मी केली ती त्याचा लाभ मला घडेल? But do we have the assurity that it will give us benefit? आज सरकारी बँकेमध्ये जरी तुमचे पैसे असले, Now, even if there is money in the government bank, बँक सुद्धा तुम्हाला खात्री देत नाही की तुम्हाला ते मिळतील म्हणून. but the bank also does not give you the assurity. हालेलुया. Hallelujah. देशावर जर युद्धाचं संकट आलं And if the country is in war, तर तुमचे पैसे गेले. your money is gone. पण तुम्ही अशा एका राज्याचे नागरिक आहात But you are the citizen of that की ज्या kingdom, राज्याची बँक कधी बुडीत होत नाही, and the bank of that kingdom never runs out. आणि ते देवानं स्थापिलेलं अब्रामाचं राज्य आहे, And that is the kingdom founded on आणि Abraham. त्या राज्याचे तुम्ही नागरिक आहात. And you are the citizen of that तिथं kingdom. लॉस नाही, And there is no loss in तिथं it. नेहमी प्रॉफिट आहे, There is only profit in तिथं it. नेहमी वृद्धी आहे. There is only fulfillment कारण in it. देव म्हणतो Because God मी says, तुझी वृद्धी करणारा आहे. I will benefit तू you. माझी आज्ञा पाळलीस, You listen to me. तू माझ्या इच्छेप्रमाणे केलंस, You walked according to मी my जे will. तुझ्याकडनं अपेक्षित ते करण्यासाठी तू मागे पुढे पाहिलं नाही, You did my will. मी तुला आशीर्वादित करेल. I will bless you. तुझ्याद्वारे भूतलावरची राज्य मी आशीर्वादित करेल. I will bless nations through you. हालेलुया. Hallelujah. आणि त्या राज्याचे तुम्ही घटक आहात. And you are the citizens of म्हणून that kingdom. इन्व्हेस्टमेंट तिथं करा जिथं तुम्हाला खात्री आहे. That's why invest in a place where you have इन्व्हेस्टमेंट assurity. कुठं करा? देवाच्या राज्यामध्ये करा. Invest in the kingdom of God. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आपल्या उत्पन्नाचं प्रथम फळाने देवाला संतुष्ट करा. And give your tithe. उत्पन्न नको म्हणून गडबड होते. उत्पन्नाचं प्रथम फळ And give the firstborn. हा
प्रथम फळ देवाला त्यांनी संतुष्ट करा. The first fruit of your work, बायबल सांगतो तुम्ही आपल्या उत्पन्नाचा 10वा भाग देवाच्या भांडारामध्ये आणा. आता टाईप and give your tithe. हा म्हणजे काय होणार आहे? Then what will happen? आकाश आणि कपाट उघडून मावणार इतका आशीर्वाद मी तुमच्यावर वर्षितो की नाही याची प्रचिती तुम्ही पाहाल. And you will see the abundant blessings from heaven. हालेलुया. Hallelujah. हे काय सांगितले देवानं? What did God tell us? भरपूरीचं प्रॉफिट सांगितलं. This is profit in abundance. हालेलुया. Hallelujah. काय सांगितलं? What did he tell? की तुम मावणार नाहीत की आशीर्वाद मी तुमच्यावर वर्षितो की नाही याची प्रचिती तुम्ही पहा. See how much blessings I will give you. पण ते म्हणतो इन्व्हेस्ट करा. But God says invest. प्रभूच्या राज्यामध्ये इन्व्हेस्ट करा. Invest in the kingdom of God. देवाच्या राज्यामध्ये पेरणी करा. Invest in the kingdom of God. हालेलुया. Hallelujah. आता इन्व्हेस्टमेंटच्या कंपन्या खूप आलेल्या आहेत. Now there are many investing companies. कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त व्याज आम्ही मिळवून देतो. And more profit in less time. मग लोक त्याच्यामध्ये पैसे गुंतवतात. And people are investing money in it. आपल्या आयुष्याची पुंजी त्याच्यामध्ये गुंतवतात. They are investing their life savings in आणि it. एक दिवस त्या ऑफिसला लॉक होतं प्रियानो. And then there is a lock to that मग office. आम्ही घाबरून जातो. Then we are scared. मग देव म्हणतो And God says, आपला पैसा वाडी दीडीला लावू नको. and do not use your money in vain. असं सांगतं का नाही? हा. जर एखादी कंपनी तुम्हाला सांगते की मी तुम्हाला 1 महिन्यामध्ये वर्षामध्ये तुम्हाला एवढं प्रॉफिट मिळवून देईल तुमच्या इन्व्हेस्टमेंटचं. And if one company tells you that I will give you so and so amount in 1 year, म्हणजे गव्हर्नमेंटचा जो रेशो किंवा गव्हर्नमेंटचा जो रेट आहे and the ratio of government, त्याच्यापेक्षा अधिक पटीनं and if it is more than मग it, तुम्हाला त्याचं आकर्षण लागतं. and you are attracted to आणि it, तुम्ही तुमचा पैसा कुठं लावता? वाडी दीडीला लावता. and you put your money into it, म्हणजे तुम्ही तुमचा पैसा कुणाच्या हातात देता? चोराच्या हातात देता. and you give your money into the hands of a thief. तेल गेलं आणि काय म्हणतात ते? तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती आलं दुपाट न आलं. We will get nothing from it. हा म्हणून या युगाबरोबर आता मुद्दाम तो विषय आला म्हणून मी तुम्हाला सांगत आहे प्रिय. That's why do not be of this world. प्रियानो, आणि श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करू नका. Beloved, don't try to be wealthy. आध्यात्मिक श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करा. Try to be spiritually rich. प्रभूच्या ज्ञानाची श्रीमंती देवाला मागा. Be spiritually and wisdom rich. तुझ्या वचनाच्या श्रीमंतीने मला श्रीमंत कर देवाला म्हणा. God make me rich by the word. तुम्हाला एका रात्री श्रीमंत करणारा तो देव आहे. And God will make you rich overnight. आणि श्रीमंत कशाला व्हायचं आहे? And why do you want to get तुम्हाला rich? माहित आहे की देवाच्या भांडारामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी मुबलक मिळतात. And you know that God has everything unlimited. हालेलुया. Hallelujah. मिळतात की रे. आणि मग फक्त आम्हाला माहित आहे की आमच्या गरजेप्रमाणे देव देतो. And we know that God will provide us according to our needs. हालेलुया. Hallelujah. प्रत्येक आईचा एक स्वभाव असतो बघा. And this is the nature of every mother. त्या एका कवितेमध्ये पण एका मुलाने एका कवीने फार सुंदर सांगितलं. And it's written in a poem as well. आईने 100 रुपये, आईला 100 रुपये मागितले की आई 50,000 रुपये देणार. If you ask 100 rupees to mother, she will give you 50 पण rupees. जेवायला बसल्यानंतर 1 पोळी मागितली की 2 पोळी देणार. But if you sit for dinner, instead of 1 bread, she will give you 2. आईचा स्वभाव आहे. This is the nature of पण mother. सुज्ञ पोराला माहित असतं. And a good son knows it. जरी मला आज 50 रुपये दिले Even if I get 50 ते मला rupees, एक माहिती आहे. I know माझ्या आई वडिलांजवळ जे ते शेवटी कोणाचं आहे? whatever it is, कोणाचं आहे ते? माझं. माझ्या गरजेप्रमाणे मला बरोबर मिळतं. whatever my parents have, it is मी mine. 100 रुपये आईला मागितले, If I ask 100 rupees, आईने मला 50 दिले. she gave me कारण 50 आईला माहिती आहे माझ्या पोराची गरज किती असणार. because the mother knows the need of the son. आईशिवाय मुलाची गरज कोणी जाणू शकत नाही. And no one understands the need of the son except for mother. त्याप्रमाणे तो स्वर्गीय पिता आहे. But he is heavenly father. तुमची गरज काय आहे तुम्हाला तो बरोबर त्याला माहित आहे आणि तुमच्या गरजेप्रमाणे सुसमीत देव तुमची गरज पूर्ण करणारा आहे. विश्वास असेल तर आमेन म्हणा. He already knows your need, and according to the right time, he will fulfill your need. पण एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियानो, But understand one thing, beloved. जे काही तुमचं उत्पन्न आहे Whatever is your first, त्याच्यामधून देवाला संतुष्ट करा. देवाच्या राज्यामध्ये इन्व्हेस्ट करा. invest it in the kingdom of God, आणि आम्ही पाहतो देव तुम्हाला भरभराट देणार आहे. and God will make you देव prosperous. तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. God will bless you. तुम्ही पृथ्वीचं वतन पावणार And आहात. you will inherit the तुम्ही kingdom. घरे बांधणार You आहात. will build houses. द्राक्षीचे मळे लावणार आहात. You will build vineyards. बायबल तर स्पष्ट सांगतं. Bible tells us clearly, धार्मिक जे काय हाती घेतो whatever the righteous ते takes in hand, सिद्धीत जातं. it will come to success. दुर्जन तसे नाही. The wicked are not like that, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे and आहेत. they are light like the shaft. मग तुम्हाला धार्मिक व्हायचंय का दुर्जन व्हायचं आहे? You want to be righteous or wicked? काय व्हायचं आहे? What do you want to become? तोच आपल्या प्रियजनास लागेल ते
झोपेती दे. And He gives His beloved what they need in sleep. हा, प्रियानो, माझ्या कानावर सगळ्या गोष्टी येतात. Everything comes on my ears. आणि आम्ही अनेक तरुण पोरं पाहतो की श्रीमंत होण्यासाठी मग बऱ्याच मार्ग अवलंबतात प्रियानो. And I see many youths to try to be ज्ञान rich. नसलं तरी त्या शेअर मध्ये पैसे गुंतवतात. Even if they don't have knowledge, they invest in share. आणि ज्ञान नसलं तरी उगाचच कुठं तरी जातील आणि काहीतरी उद्योग करतील. And they'll do something or the other. उगाचच कुणाच्या तरी आणि जास्त व्याजाच्या जास्त आणि रिटर्नच्या भानगडीत पडून कुठंतरी पैसे इन्व्हेस्ट करतील And they will invest money in wrong places. आणि फसगत होती. And they will be deceived. हालेलुया. Hallelujah. एकच बँक जगामध्ये तुमच्यासाठी माझ्यासाठी सुरक्षित आहे, बँक ऑफ जीसस क्राइस्ट. There is only one bank which is protected. That is the bank of तिथं Jesus. सर्वात महत्वाची गोष्ट तुमचं जीवन सुरक्षित आहे. And you have a surety of life in that आहे bank. की नाही? हालेलुया. Hallelujah. तिथं तुमचं जीवन सुरक्षित आहे. And you will have a surety of life in it. नुसतं सुरक्षित नाही, And it's not just त्याच्यात assured, मी पैसा बँकेत ठेवतो प्रियानो, but when I keep the money in that तो bank, वाढत जातो. it increases. त्याप्रमाणे माझं जीवन त्या बँकेमध्ये सुरक्षित आहे And my life is safe in आणि that माझं bank. जीवन वाढत And जातं. my life कारण त्या increases. बँकेची स्थापनाच देवाने अशी केलेली आहे. And the bank is founded in that त्या way. बँकेचा अधिकारीच म्हणतो, And the owner of that bank मी says, आलो आहे ते तुम्हाला जीवन देण्यासाठी I have come to give you life. आणि तुम्हाला विपुल जीवन देण्यासाठी आलेलो And I have आहे. come to give you life in abundance. हालेलुया. जो Hallelujah. देव तुमचं जीवन सुरक्षित ठेवतो, तो विपुल करतो. And the one who keeps your life assured. तो देव तुमची रोजची गरज पूर्ण करणार नाही का? And won't that God fulfill your daily हो needs? का नाही? Yes or no? आणि म्हणून प्रियानो, या ख्रिसमसच्या वीक मध्ये आम्ही समजून घ्यावं की प्रभू ज्या उद्देशाने आलाय तो उद्देश मी माझ्या जीवनामध्ये पूर्णत्वास नेणार आहे. And we should understand this Christmas week, the will of God, and we should take it to fulfillment. तुमचं जीवन सुरक्षित आहे Your life is safe. म्हणजेच तुमच्याजवळ असलेला पैसा सुरक्षित आहे That means your money is safe. आणि तो हेड ऑफिसला आहे. And He's in the head office. आमेन. Amen. रिझर्व्ह बँक सगळ्या बँकेची हेड ऑफिस, बरोबर. Reserve Bank is the head of every bank. आमेन. येशू ख्रिस्त आमच्यासाठी बँक आहे And Jesus Christ is the bank for आणि us. आमचं सर्व धन पित्याच्या त्या बँकेमध्ये, रिझर्व्ह बँकेमध्ये, ती स्वर्गामध्ये आहे. And all our wealth is in the Reserve Bank of the Father. म्हणून येशू म्हणतो, देवाचं वचन असतं की तुम्ही पैसे तुम्ही स्वर्गाच्या, तुमचं धन स्वर्गामध्ये साठवा. तिथं कसर नाही, चोर येणार नाही, तुमचा पैसा चोरी करणार नाही. आणि जिथं तुमचं धन आहे तिथं तुमचं मन आहे. That's why God says, collect your wealth in heaven, and there will be no theft over there. हालेलुया. Hallelujah. एकदा मी काही कामानिमित्त मिसेसला बँकेत गेलो होतो तिला भेटण्यासाठी. I went to meet my wife for some work. आणि त्या कॅबिन मधून मी बाहेर निघत असताना त्यांच्या मॅनेजरने मला बघितलं, या म्हटले सर आतमध्ये. And her manager called me while leaving. आणि म्हटले त्या मला म्हटले चहा पिऊन जा. मग मी बसलो त्यांच्याबरोबर. Now, I sat there to drink tea. एक व्यक्ती आली One person came आणि जरा तनतन करत आली. and he was angry बरेच तनतन म्हणजे जरा कुरकुर करत आली. and he was murmuring. आणि मग त्या ठिकाणी आल्यानंतर चांगले भरपूर पैसे त्याचे त्या ठिकाणी इन्व्हेस्ट केले होते बँकेमध्ये आणि ठेवले होते त्याने. And he had invested a lot of money in that place. आणि मग जरा घाबरत खाली बसले. साहेब अहो मला असं असं कळलं बँकेमध्ये तुमचा फ्रॉड झालेला आहे आणि या ठिकाणी असा असा फ्रॉड झालेले इतके आणि इतक्या रुपयाला आणि गंडा घातलेला असे, माझ्या पैशाचं काय? And he was scared and he was murmuring that I heard that there was a fraud in bank. What about my money? मग तो त्या विचाराने आला होता की आता या बँकेतून माझे पैसे काढावे आणि दुसऱ्या कुठल्या तरी बँकेमध्ये सुरक्षित ठेवावे. And he was with that thought that I'll take my money from this bank and put it in another. बराच अर्धा एक तास त्या साहेबांनी त्याला सांगितलं की तसं काही नाही, बँकेमध्ये या घटना घडत राहतात पण तुमचे पैसे कुठं जाणार नाही. And for almost an hour the manager was convincing him that it is not like पण ते that. कन्व्हिन्स केल्यानंतर त्याला ते पटलं. And after convincing he was agreeing. पण आम्हीच्या बँकेमध्ये असं काही नाही. But nothing is there in that bank. आम्ही निश्चिंत आहोत. We are carefree. हालेलुया. Hallelujah. माझ्या जीवनाची खात्री आहे. I have a surety of life. बायबल आम्हाला सांगतं, Bible tells us. दरोडे धरपकड आकांत त्यांच्या रस्त्यामध्ये नाही. And there will be no theft on that street. हा, त्यांचे द्राक्षीचे मळे त्यांनी लावलेले आहेत. त्यांचे आम्ही पाहतो सर्वच आणि घरं त्यांनी बांधलेले आहेत. तिथं आम्ही पाहतो सर्व काही त्या ठिकाणी आहे. पण तिथं एक खात्री आहे की तिथं दरोडे धरपकड आकांत नाही. मिळालं का ते वचन स्तोत्र संहितेमध्ये? And there will 115 स्तोत्र असेल किंवा बघा, थोडंसं विषयांतर होतंय पण ठीक आहे, देवाची स्तुती असो.
144 आहे. हा एक नाही बरोबर मी सांगितलं 115 स्तोत्र 144 आहे का 144 ना 144 14 हा हालेलुया. परत इकडे 115 मध्ये आहे परमेश्वराचं भय धरणार लहान थोरा. 144 वाचा. धडप्रकर आकांत त्यांच्या रस्त्यात नाही. वाचा. आमचे बैल लादलेले आहेत. हा आमचे बैल लादलेले आहेत. दरोडे धरपकड व आकांत. हा त्याच्या अगोदरचं पण वचन वाचा परत. आमची भांडारे भरलेली आहेत. त्याच्या अगोदर 12 वचनापासून. आमचे पुत्र आपल्या तारुण्याच्या भरात उंच वाढलेल्या रोप्यांसारखे आहेत. या ठिकाण तुमच्या तरुणांना तुमच्या लेकरांची सुद्धा खात्री देव देत आहे. हालेलुया म्हणा. हालेलुया. काय बायबल सांगतं बाप्रियानो आज आम्ही जगाची परिस्थिती पाहिली की पेरेंट्स हवालदिल झालेले आहेत. And we know that parents are helpless. कारण जगाचं वातावरण इतकं आणि घाणेरडं झालेलं आहे. Because the condition of the world has worsened. प्रत्येक आई वडिलांना एक भय आहे माझा मुलगा कुठल्या व्यसनाधीनता त्याच्यामध्ये येते का काय. And every parents are scared. जगामधल्या कुठल्या जगाच्या गोष्टीमध्ये तो आकर्षिला जातोय की काय. Is my son attracted to the ways of the world? ज्याप्रमाणे ख्रिस्त येशू या बँकेमध्ये तुमचं जीवन सुरक्षित आहे. And the way Jesus has kept your life secured in this तुमचं bank, कुटुंबही सुरक्षित आहे. your family is safe there as well. तुमची लेकरही सुरक्षित आहे. Your children are safe there as बायबल well. मला सांगतं Because Bible tells आमचे us पुत्र आपल्या तारुण्याच्या भरात उंच वाढलेल्या रोपासारखे आहेत. that our sons may be as plants grown up in their youth. आमच्या कन्या राजमंदिराच्या कोपऱ्यांच्या कोरलेल्या खांबासारख्या आहेत. That our daughters may be as pillars sculpted by the palace तुमच्या style. पुत्रांची खात्री आहे सुरक्षिततेची. You have assurity for your sons. तुमच्या कन्यांची खात्री आहे सुरक्षिततेची. You have assurity for your daughters. पुढे वचन काय लिहिले वाचा. आमची भांडारे भरलेली आहेत. त्यातून सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात. त्यातून सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात. आमच्या कुरणात आमची मेंढरे सहस्त्रपट दशसहस्त्रपट वाढतात. वाढीचं प्रमाण किती आहे पहा. सहस्त्रपट पुढं दशसहस्त्रपट. ही वाढ जगात तुम्हाला देईल का. नाही. मिळेल का कुठं अशी इन्व्हेस्टमेंट आणि वाढ. Will you get this investment anywhere? होय का नाही. Yes or no? नाही. No. आणि जर कोणी देईल असं म्हणत असेल आणि तुम्ही तिथे इन्व्हेस्ट केली तर ते लक्षात घ्या की ती खोटी आहे. And if someone says that they are giving it and you take it, लिखित it's जो false. शास्त्रलेख आहे It's written in the scriptures. तोच खरा आहे. That is the truth. आणि तोच विश्वास ठेवण्यायोग्य आहे. And that is the one believable. बाकीची काही लिखित लिहिलेलं खरं नाही. Everything else is false. आमेन. Amen. हालेलुया. Hallelujah. एकच शास्त्रलेख आहे There is only one जो scripture सत्य आहे. which is truth. बायबल सांगतं And Bible tells us जग आणि जगातल्या गोष्टी नाहीशा होतील पण माझं वचन नाहीसं होणार. हालेलुया. things of this world will perish, but my word will not देवानं perish. हे लिखित दिलेलं आहे तुम्हाला. God has given to us in written. लिहून दिलेलं आहे. It's written. आम्ही सहज म्हणतो लिहून दे. जर तू म्हणतोस ना तर लिहून दे मला. And we easily say, give it in writing. आणि देव आमचा चॅलेंजिंग देव आहे. And our God is a challenging God. आव्हान स्वीकारणारा देव He आहे. accepted the challenge. त्यानं आम्हाला लिहून दिलेलं And आहे. He gave us in काय writing. लिहून दिलेलं आहे. What did He write? तुझ्या कुरणात तुझी मेंढर सहस्त्रपट दशसहस्त्रपट वाढतील. That our barns may be full, supplying all kinds of produce. आणि मेंढर म्हणजे सुद्धा एक धन आहे प्रिय. And sheep means blessings. हालेलुया. Hallelujah. अशा पद्धतीने वाढ आहे. पुढे काय लिहिले वाचा. आमचे बैल लादलेले आहेत. दरोडे धरपकड व आकांत हे आमच्या रस्त्यात नाही. ज्या लोकांची स्थिती अशी आहे ते धन्य. ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते धन्य. आमेन. हालेलुया. ज्या लोकांची स्थिती अशी आहे Happy ते are कसे आहेत? ते धन्य. ते धन्य. त्यानंतर पुढचं काय. ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते धन्य आहे. हालेलुया. Hallelujah. प्रियानो तुमची स्थिती अशी आहे का स्वतःकडे पहा. Is your state like that? जर तुम्ही प्रभूचा उद्देश समजून घेतला येण्यामागचा If you understood the will of God, तर तुमची स्थिती चांगली आहे. then you are in the right state. आणि तो उद्देश समजून घेऊन जर तुम्ही त्याच्यामध्ये चालत आहात And if you are walking according to तर that तुमची will, स्थिती चांगली then आहे. you are in a good state. आणि ज्यांचा देव परमेश्वर आहे
ते धन्य आहे. And happy are the people whose God आणि is ज्यांनी Lord. प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून स्वीकारलेला आहे And those who have accepted Jesus as their personal ते Savior, धन्य आहेत, they are blessed कारण त्यांना जीवन प्राप्त झालेलं आहे, because they've got life, त्यांना शाश्वती मिळालेली आहे, they've got assurance, त्यांना आशा मिळालेली आहे, they've received hope, ते कधी खाली राहणार नाही, they will not be down, ते दशसहस्त्रपट वाढणार आहेत, and they will grow in thousands and त्यांच्या 10,000s, कुटुंबाला संरक्षण आहे, and their families त्यांच्या protected, लेकरांना संरक्षण आहे, their children are secured, त्यांच्या हातच्या कमाईला संरक्षण आहे, their barns are full, त्यांना सर्व गोष्टीचं प्रोटेक्शन आहे. and everything is protected. आणि ते प्रोटेक्शन देणारं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. And the name which gives protection is Jesus तो किती Christ. काळजी घेतो पहा. He takes care of us. जे मला पित्यानं दिलेलं आहे Whatever is given to me by Father, त्याच्यातून मी काही हरवू नये, that I lose nothing of कारण it. त्याला माहित आहे He knows जर मी हरवलं if I lose, तर मला हिशोब द्यायचा आहे. I have to be आणि accountable. देव कसा आहे? And how is God? न्यायी देव आहे. He is a judging God. आणि त्यानं पित्याच्या इच्छेप्रमाणे सर्व काय केलं. And He did everything according to the will of God. एकही हरवू नये. Not even one shall be जो lost. कोणी विश्वास ठेवतो तो एकही हरवू नये. Those who believe lose nothing. म्हणून पित्याच्या इच्छेप्रमाणे त्यानं स्वार्पण वधस्तंभावर केलं. And according to the will of God, He gave Himself. बायबल सांगतो जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो Bible tells those who believe in Him, त्याचा नाश होणार they नाही, will not be perished, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. but they will get eternal life. हालेलुया. Hallelujah. म्हणून ते हरवू नये, जे काही पित्यानं मला दिले ते हरवू नये म्हणून त्यानं स्वतःच अर्पण वधस्तंभावर केलं. And so that He may lose nothing of what was given to Him, He gave देव आमचा Himself. हिशोब घेणारा देव आहे. And God asks us accountability. म्हणून तुमच्या तुम्ही केलेल्या कृत्यानुसार तुम्हाला प्रतिफळ देव देणार आहे. And God will bless you according to your deeds. ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे ज्यांना त्यांना वेतन मिळणार आहे. And God will bless you according to your own deeds. देव ते देणार आहे. God will give you म्हणून that. प्रभूला जर तुम्ही स्वीकारलं If you have received तर the Lord, तुमची कर्म तुम्ही सांभाळा. then you understand your actions. प्रभू या भूतलावर मानवरूप धारण करून आला तो उद्देश जर तुम्ही समजून घेतला, And if you understand Jesus coming as a तुमची man, वैयक्तिक ती जबाबदारी आहे it's your personal की responsibility. माझ्या पुरतं ते जीवन प्रभूचं येणं मी सार्थकी ठरवणार आहे. Have I fulfilled this life which is given to me? देवाच्या मार्गामध्ये चालून, Walking in the will of God. देवाच्या इच्छेप्रमाणे चालून Walking in His way. मी स्वतःला जगामध्ये हरवू देणार नाही. That I may not lose in this मी world. प्रभू जवळ असणार आहे. I will be closer to मी God. त्या पाण्याजवळ असणार आहे. I will be near that stream. मी प्रभूच्या सानिध्यामध्ये असणार आहे. I will be in the presence of मी त्या God. विसाव्याच्या ठिकाणी असणार आहे. I will be in the place of प्रभू peace. ज्यावेळेस येईल When Jesus will come, मी त्या विश्वासामध्ये प्रभूला सापडणार आहे. I will be found in that same faith. एवढी काळजी मी घेणार आहे. I will take care of myself ती like that. काळजी घेण्यासाठी देवानं पवित्र आत्मा तुम्हाला दिलेला आहे. And for that same reason, He has given us the ज्या Holy Spirit. आत्म्याच्या द्वारे मरियेनं गर्भधारणा केलेली आहे. Through that same Spirit through which Mary was तो conceived. आत्मा तुमच्यामध्ये आहे. That same Spirit is in you. ज्या आत्म्याच्या द्वारे येशू मानव रूप धारण करून या जगात आला, And through that Spirit, Jesus came on this तो earth. आत्मा तुमच्यामध्ये आहे. That same Spirit is in you, यासाठी की त्या आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही चालून so that you will walk in the Spirit. देवाचा या जगामध्ये तुमच्याविषयी असलेला उद्देश तुम्ही पूर्ण करावा. आमेन म्हणूयात. And that you will fulfill the will of the Father which is in बायबल you. आम्हाला सांगतं, Because Bible tells us, जी आत्म्याच्या प्रेरणेने चाला if you walk in the Spirit, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. so that you will not fulfill the मग lust तुम्ही of काय flesh. पूर्ण करणार आहात? And what will you fulfill? तुम्ही त्याच्या इच्छा पूर्ण करणार You will आहात. fulfill the will of Father. जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो And those who walk by the Spirit, तितके देवपुत्र आहे. they are the sons and daughters of God. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मरियेनं गर्भधारणा केली पवित्र आत्म्याच्या द्वारे. And Mary conceived through that same Spirit. पवित्र आत्मा तुझ्यावर छाया करेल. And Holy Spirit will come on you. हालेलुया. Hallelujah. कारण जो कोणी जन्माला येईल त्याला पवित्र म्हणण्यात यावं. Because whoever is born, He will call called येशू holy. मानवरूप धारण करून या जगात आला. Jesus came as a man. येशू स्वर्गात घेतला गेला. He was taken up in heaven. सगळं कार्य पूर्ण करून He completed आणि तो everything. म्हणतो मी जातो आणि तुमच्यासाठी काही वारी आत्मा पाठवतो. And He says, I will go and I will तो send you the आत्मा helper. तुम्हाला चालवेल. That
Spirit will make तो you तुम्हाला walk. हरवू देणार नाही जगामध्ये. He will not make you तो lose. तुम्हाला शुद्धीवर ठेवेल. He will keep you तो vigilant. तुम्हाला जागृत ठेवेल. He will keep you vigilant. तो तुम्हाला चालवेल. He will make you walk. आणि ज्याप्रमाणे मी पित्याचा एकुलता एक पुत्र आहे, And the way I am one son of त्याप्रमाणे God, तुम्ही पवित्र आत्म्याच्या द्वारे चालवलेले देवाचे पुत्र ठरणार आहात. and you are sons and daughters through that same Holy हालेलुया. Spirit. Hallelujah. जितक्यानं देवाचा आत्मा चालवतो तितके कोण आहेत? Who are these people? देवाची मुलं, देवाचे पुत्र, देवाची लेकरं They are आहेत. the sons and daughters of God. हे सर्व काही पवित्र आत्म्याच्या द्वारे आहे. Everything is through the Holy Spirit. आम्ही ज्याप्रमाणे येशू म्हणतो मी आणि कुणाला हरवू नये, And the way Jesus says that nothing shall be त्यासाठी तो lost, काळजी घेत आहे. He's taking care for it. त्याप्रमाणे आम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. मी स्वतःला हरवू देणार नाही जगामध्ये. And we should take care of ourselves in the same way. त्यासाठी मी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालणार आहे. And that's why we should walk by the Holy पवित्र Spirit. आत्म्यानं भरलेलं माझं जीवन मी ठेवणार आहे. We should be filled of the Holy Spirit. आणि हे देवाचं गौरव मी करणार आहे. And we will glorify the God. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणून बायबल मला सांगतं पुढे त्याच 10व्या आणि 6व्या अध्याय योहानाच्या शुभवर्तमानामध्ये पुढे मी काय म्हणतो, तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे. त्यानंतर 40 वचन वाचा. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे, माझ्या पित्याची, आता पुन्हा एकदा पहा, माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याचवर विश्वास ठेवितो, त्याचवर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त त्याला व्हावे, सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. हालेलुया. त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. I will raise him up at the last day. जीवन ज्यावेळेस तुमचं सुरक्षित असतं, When your life is secured, त्यास उठण्याची खात्री you आहे. have a surety of getting up. म्हणून प्रियानो, जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहा. That's why be vigilant to keep your life येशूला secured. जसं तुम्ही स्वीकारलं तसं त्याच्यामध्ये चाला. The way you receive Jesus, walk in Him. त्याच्यामध्ये मुळावलेलं, Be rooted in Him. रचलं गेलेलं, Founded in Him. तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात बळावत जाणार Full of thanksgiving. आणि फार हिशोबकार स्मरण करणार असावं. And a life filled with thanksgiving. हालेलुया. Hallelujah. प्रभूला जसं तुम्ही स्वीकारलं, And the way you accepted Lord, विश्वासानं स्वीकारलेलं आहे, you accepted through faith तर त्याच्यामध्ये मुळावलेलं राहा. and be rooted in it. मग रचलं गेलेलं आहे, Be founded in it. विश्वासात बळावत जाणार And आहे strong in faith. आणि फार हिशोबकार स्मरण करणार And आहे. filled with पण या thanksgiving. ठिकाणी देवाचं वचन मला The सांगतं, word of God tells us, माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की and this is the will of Him who sent जो me, कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो that everyone who sees the Son and त्याला believes सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. may have eternal life. आणि शेवटल्या दिवशी मी त्याला उठवेन. And I will raise him up at the last day. त्याला शेवटल्या दिवशी मी उठवेन. And I will raise him up at the last day. आमेन. Amen. उठवणं त्याच वेळेला होईल जेव्हा तुम्ही सुरक्षित असा. And raising will happen only when you are secured. आमेन. Amen. मॅच्युरिटी येते प्रियानो. Maturity. आम्ही फिक्स्ड डिपॉझिट ज्या बँकेमध्ये करतो, And when we do fixed deposit, आम्ही पाहतो काही ठराविक वर्षासाठी ती असते. and it is for a certain amount of years, कमीत कमी 6 महिन्यापासून काही वर्षांपर्यंत ती असते. and minimum 6 months. समजा एखादी अमाऊंट 5 वर्षासाठी फिक्स डिपॉझिट केली, And if someone keeps an amount as fixed deposit for मग 5 5 years, वर्षाचे ते पूर्ण झाले की त्याची जी डिपॉझिट आहे ते मॅच्युअर्ड, त्याला म्हणतात मॅच्युअर्ड झाली. and after the 5 years, the deposit is matured. हालेलुया. मग तो त्याच्यामध्ये जाऊन ते आणि त्याचं ते डिपॉझिट जे ते विड्रॉ करू शकतो. And then he can withdraw his deposit. मग त्यांनी 500 रुपये इन्व्हेस्ट केले असतील, And if he invested 500 rupees, त्याला 500 रुपये मिळतील का 5 वर्षांनी? will he get 500 after 5 years? मिळतील का? Will he? नाही, त्याला दुप्पट मिळतील. He will get double. 500 मिळत असतील, ठेवले असतील तर 1000 मिळतील. He will get 1000. 50,000 ठेवले असतील तर 1 लाख मिळतील. If 50,000, he'll get 1 lakh. दुप्पट प्रॉफिट आहे. It's double profit. हालेलुया. Hallelujah. मी त्याला उठवी. I will raise him up. आमेन. Amen. मी त्याला उठवी. I will raise him up. तुम्ही फिक्स डिपॉझिट झालेला आहात. You are fixed deposited किती already. वर्षासाठी झालं ते तुम्हाला माहिती आहे, प्रभूला माहित आहे. And you don't know for how many years. Lord knows. तुमचं भूतलावरचं आयुष्य किती तुम्हाला माहित नाही. You don't know how many years you're going to live here. 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष का देवाने घालून दिलेल्या मर्यादेप्रमाणे 100 वर्षे तुम्हाला माहित नाही. Maybe 60, 70, 80 or even 100. पण या इन्व्हेस्टमेंटची खात्री मात्र जेव्हा एकच आहे, But this investment has one जो assurity. विश्वास ठेवतो Those who believe, आणि तो 70 वर्षाचा त्याला आयुष्य मिळालं and if he has the life of 70 years, तरी त्याला तो उठवेल, त्याला तो आणि दुप्पट असेल त्याला अनंतकाचं जीवन मिळणार and he आहे. will be raised for eternal life. जो 80 वर्ष जगेल The one who will live for 80 years, त्याला
त्याला सुद्धा तेवढंच वर्ष मिळणार he will also get the same life, अनंत काळचं जीवन मिळणार the everlasting life. उठवणं म्हणजे प्रियानो विपुल जीवनासाठी उठवलं जाणं आहे. And raising means getting raised for everlasting life. हालेलुया. Hallelujah. दिव्य दूतांची वाणी देवाच्या तुतारीचा आज्ञाध्वनी होत असता आणि येशू ख्रिस्त मेघारूढ असा अंतरात उतरेल. And Lord Jesus will come in the clouds with full glory. ख्रिस्तामध्ये महानिद्रा पावलेले लोक प्रथम उठवले जातील. And the ones who slept in Christ will be raised. त्यानंतर जिवंत असे उरलेले आपण उठव आणि स्वदेही उचलले जाऊ. And the ones living like you and me will be taken up. तसेच आपण अनंत काळ स्वर्गामध्ये असणार. And we will be there everlasting forever, same way. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रियानो तुमचं आयुष्य किती वर्षाचं आहे तुम्हाला माहित नाही. And you don't know how many years you're going to be here. पण जेवढं आहे But how many years? प्रभूच्या जीवना प्रभूच्या सान्निमध्ये ते आयुष्य गुंतवून टाका. Give it up in the presence of God. हालेलुया. Hallelujah. गुंतवा म्हणजे प्रभूच्या सान्निध्यामध्ये स्वतःला मग्न करा. And investing means giving up yourself in presence of सूर्याच्या God. उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचं नाव स्तवन आहे, निरंतर त्याचं स्तवन करा. From the rising of the sun till the setting, His name is निरंतर glorified. त्याची आराधना करा. Praise Him eternally. आत्म्याच्या सामर्थ्याने प्रार्थना करा. Praise Him in the strength of the Spirit. बुद्धीच्या सामर्थ्याने प्रार्थना करा. Praise Him with your knowledge. लोकांना सुवर्तमान सांगा. Tell the gospel to people. प्रभूमध्ये श्रम तुम्ही घ्या. You take efforts in the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला अनंत काळचं जीवन देणार Your आहे. investment will give you everlasting मी life. त्याला उठवी. I will raise him up. जो कोणी त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. And he will receive eternal life. अनंत काळचं जीवन आहे. That's the everlasting life. आमचा देव पक्षपाती देव Our नाही. God is not biased. प्रत्येकाचं भूतलावरचं आयुष्य पुढं मागं काही असेल प्रियानो, And there will be a little difference in the life on earth. वरचं जीवन मात्र अनंत काळचं सगळ्यांना आहे. But the life above is the same for everyone. हालेलुया. Hallelujah. जे प्रभूपासून तुम्हाला मिळालंय हे जीवन, And with the life you've been given to हे जे you, आयुष्य तुम्हाला मिळालंय, this life which has been given to you, इन्व्हेस्ट करा. invest it. जेव्हा ते मॅच्युअर When होईल it will be matured, तुम्ही अनंत काळ जिवंत असणार you will be alive for मॅच्युरिटी everlasting. होईपर्यंत मात्र तग धरावा लागणार But you have to stand your ground till you mature. आहे. विश्वासामध्ये स्थिर राहावं लागणार You have to be आहे. firm in your faith. आम्ही पाहतो येईल त्या परिस्थितीमध्ये प्रभूला आणि धन्यवाद तुम्हाला द्यावा And you लागणार should आहे. give thanks in every situation. सर्व परिस्थितीमध्ये हेच म्हणणार आहात, And you should say one thing: परमेश्वर चांगला आहे, God is good, त्याची दया सनातन आहे. and His mercy endures परमेश्वर forever. चांगला आहे, God is good, त्याची दया सनातन His आहे. mercy endures आणि forever. विश्वासातलं जीवन And the life in faith, तुमचं आम्ही तुम्हाला अनंतकाच्या जीवनाकडे घेऊन जाणार it will आहे. take you to everlasting life. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणून आयुष्य अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करा And invest your life in such a place जिथं जीवनाचा अधिकारी तुम्हाला अनंत काळचं जीवन देणार आहे. where the owner of your life will give you everlasting ते life. जीवनाचा अधिकारी कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. And the owner of your life is Jesus जीवन Christ. देणं आणि घेणं प्रभूच्या हातामध्ये आहे. To give life and to take life, it's in His hands. हालेलुया. Hallelujah. येशू म्हणतो माझी मेंढरं माझ्या हातामध्ये आहे And Jesus says, my sheep are in my आणि hand, माझ्या हातातून त्यांना कुणी हिसकावून घेणार नाही. and no one can snatch them away from my ज्यानं ती मला hand. माझ्या हातामध्ये दिली And who gave them in my hand? तो माझा स्वर्गीय पिता He आहे. is my heavenly आणि Father. त्याची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये. And His will is that no one shall be perished. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. कधी कधी एक चित्र आम्ही पाहतो बघा, We see a picture sometime, आणि कुठल्या तरी प्रसूतिगृहाच्या आणि बोर्डवर कधी कधी ते चित्र पाहायला मिळतं की एक आई त्यांनी बाळाला जन्म दिलेला आहे and we see this picture that a mother has given birth to आणि a ते बाळ child, तिच्या हातामध्ये आहे. and the child is in her hands. ते असं अशा रीतीने दाखवतं ते बाळ त्या मातेच्या हातामध्ये. And it is shown in such a ते way, काय त्याचा उद्देश, त्याचा ते दाखवण्यामागचा उद्देश काय आहे the reason behind that की picture, बाळ सर्वात जास्त सुरक्षित कुठं असतं? आईच्या हातामध्ये आहे. that the baby is most secured in the hands of his mother, ती वात्सल्याची ऊब त्या बाळाला वाढवते, and that warmth makes him grow. शारीरिक वाढ त्याची होते The physical growth, आणि मी पाहतो आई जी लेकरांना संस्कार करते, शिस्त लावते, त्याच्यामध्ये ती वाढ होते. and they grow in discipline. विचार करा की तुम्ही सनातन पित्याच्या प्रभूच्या हातामध्ये आहात. And imagine that you are in the hands of everlasting प्रभू Father. तुमची वाढ करणार आहे. God will make you मी grow. त्यांची वाढ करील, He will make us grow. मी त्यांच्या कुटुंबाची वाढ I करील. will make their families grow. हालेलुया. Hallelujah. तुम्हाला वाढवणारा तो देव आहे. He will increase us. म्हणून येशू म्हणतो की माझी मेंढरं माझ्या हातामध्ये आहे And that's why Jesus says that my sheep are आणि in my माझ्या hand, हातातून त्यांना कोणी हिसकावून घेणार
and no one will snatch them away from my सर्वात hand. सुरक्षित ठिकाण, The most secured place. सर्वात सुरक्षित The ठिकाण. most secured place. हालेलुया. Hallelujah. येशूला विचारलं, असं म्हणतात की येशूला विचारलं की तू माझ्यावर किती प्रेम करतो. And it is said that I asked Jesus, how much do you love me? येशूनं वधस्तंभावर बघ माझे हात कसे आहेत तुझ्या. And Jesus said, look at my hands stretched. He stretched out his hands on cross. अमर्याद प्रेम करणारा तो देव आहे. Unlimited love. पित्यानं ख्रिस्तामध्ये आमच्यावर अनंत काळची प्रीती केलेली आहे. And the Father has loved us through अगापे Christ. प्रेम त्याने आमच्यावर केलेलं He आहे. has given us the agape love. आमच्यावरच्या स्वप्रेमाचं प्रमाण त्याने हे दिलं की आम्ही पापी असताना त्याने आपला प्रिय पुत्र आमच्यासाठी दिलेला And आहे. when we were sinners, He gave His only Son for us. Hallelujah. Hallelujah. म्हणून प्रियानो, आम्ही देवाच्या हातामध्ये असणं गरजेचं आहे. And that's why we need to be माझ्या in His पित्याची hands. इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. And this is the will of Him who sent me, that everyone who sees the Son believes in Him and have everlasting life. विश्वास आणि जीवन, Faith and life. ह्या महत्वाच्या गोष्टी प्रभूच्या जन्माच्या उद्देशाने आम्हाला ऐकायला मिळतात. And we hear it through the birth of Christ. हालेलुया. Hallelujah. विश्वास आणि Faith जीवन. and life. योहान 3:16 काय सांगतं आपल्याला? What does John 3:16 tell us? एवढी प्रीती केली की त्याने आपला हा मग पाठ आहे, बोला. आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आहे की नाही? त्याच्यामध्ये कुठले दोन महत्वाचे शब्द आहेत? Two important words. विश्वास आणि जीवन. Believing and life. देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. And God so loved the world that He gave His only Son, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो so that those who believe in त्याचा Him, नाश होऊ नये, He shall not be perished, त्याला सार्वकालिक जीवन but प्राप्त have व्हावं. everlasting life. म्हणून या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं, And here the word of God माझ्या tells us, पित्याची इच्छा हीच आहे की and this is the will of जो Him, कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो whoever sees the Son and त्याला believes सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. may have eternal life. हालेलुया. Hallelujah. कसलं जीवन प्राप्त होईल? How life? हा, Everlasting life. 60, 70, 80 वर्षाचं जे काय आयुष्य त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा, And invest your 60 years, 70 years on this earth, त्याचं रूपांतर जीवनामध्ये होणार and आहे. it will be transformed in everlasting आणि life. कुठल्या जीवनामध्ये होणार आहे? And which life? अनंत काळच्या जीवनामध्ये The होणार. everlasting life. तिथं नाश अजिबात नाही, And there is no perishing over there. लॉस अजिबात नाही, No loss over there. तिथं सगळं काय आनंदी आनंद आहे. Everything is happiness over there. हालेलुया. आणि मी Hallelujah. पाहतो की दुसरी योहानाच्या वर्तमानामध्ये 10वा अध्याय आणि 10व्या वचन त्याच्या पुढे काही वचन वाचूया. John chapter 10 verse 10. चोर येतो तो केवळ चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावा या व हेतूने नाश करावा या हेतूने येतो. मी आलो आहे तो त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी आणि ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. मी उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढराकरिता आपला जीव देतो. मेंढरा करता आपला जीव देतो. वाचा. The thief does not come except to steal and to kill and to destroy. I have come that I may have life and that they may have it more abundantly. I am the good shepherd, and good shepherd gives his life for the sheep. हालेलुया. पहा, चोर येतो, And thief comes, तो केवळ चोरी, घात व नाश करावा या हेतून येतो. and he comes to steal and to kill and to destroy. चोराचा उद्देशच असतो काय? चोरी करणं, घात करणं, नाश करावं. And that is his purpose. आणि या हेतूनच तो येतो. And he comes with that purpose. पण जीवनाचा अधिकारी प्रभू येशू काय म्हणतो? But the owner of life says, मी आलो आहे तो त्यांना जीवन प्राप्ती व्हावी. I have come that they may have life. त्यांना म्हणजे कोणाला? For whom? हा, बरोबर. काय? विश्वास ठेवणाऱ्याला. Those who believe. जो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, Those who believes in Jesus जो Christ. पुत्रावर विश्वास ठेवतो, Those who believes in the त्याला Son. सार्वकालिक जीवन द्यावं. They have eternal म्हणून life. येशू म्हणतो मी आलो आहे I have come तो त्यांना, that they may म्हणजे have. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना Those who believe in आणि me. ज्यानं मला पाठवलं त्या पित्यावर विश्वास ठेवणाऱ्याला And those who believe in the Father who has sent जीवन me. प्राप्ती व्हावी That they may have life. आणि ती विपुलपणे प्राप्त व्हावी म्हणून आलो आहे. And that they may have it more abundantly. नुसतं जीवन नाही तर नुसतं काय लिहिलंय? विपुलपणे प्राप्त व्हावी म्हणून मी आलो
आहे. And it's not just life, it is abundant life. पुढे म्हणतो मी उत्तम मेंढपाळ आहे. I am the good shepherd. आणि उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढराकरता जीव देतो. And the good shepherd gives his life for the sheep. त्यानं आमच्यासाठी जीव दिला. He gave his life for us. तिसऱ्या दिवशी तो मरणातून जिवंत झाला. On the third day he was rose up आणि आम्हाला again. जीवन प्राप्त झालं. And we received life. आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त झालं. We received everlasting आम्हाला life. विपुल जीवन प्राप्त झालं. We received life in ज्या abundance. उद्देशानं तो आला तो उद्देश पित्याच्या इच्छेप्रमाणे त्याने पूर्ण केला. He fulfilled the will of Father. पित्याच्या इच्छेप्रमाणे त्याने पूर्ण केला. He fulfilled the will of Father. आता ज्याच्यासाठी तो उद्देश पूर्ण केला येशूनं, And for whom he fulfilled that तो purpose. उद्देश वैयक्तिक माझ्या जीवनातून तुमच्या जीवनातून तुम्ही पूर्ण केला का? And have we fulfilled that purpose? महत्वाचा प्रश्न हा आहे. It's the important question. हालेलुया. Hallelujah. तो उद्देश माझ्या जीवनातून सिद्धी जा गेलेला आहे का? And have I मी fulfilled that will? प्रभूच्या मार्गामध्ये चालत आहे का? Am I in the walk मी of God? प्रभूमध्ये चालत आहे का? Am I in the Lord? अतिशय महत्वाची गोष्ट आहे. Extremely म्हणून important. जागृत राहा. That's why be vigilant. जीवन प्राप्ती व्हावी So that you may get व ती life. विपुलपणे प्राप्त व्हावी So that you may get it म्हणून abundantly. आलो आहे. That's why I मी came. उत्तम मेंढपाळ आहे. I am the good आणि shepherd. उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढराकरता जीव देतो. And the good shepherd gives his life for the आणि sheep. प्रभूनं ते केलेलं आहे. And the Lord has done it for तो us. आम्हाला जीवन देण्यासाठी He आला. came to give us life. आम्हाला विपुल जीवन देण्यासाठी आला. He came to give us abundant मग ते life. आम्ही समजून घ्यावं. And we should understand आम्ही that. ते जीवन समजून घ्यावं. We should understand that आम्ही तो life. विश्वास समजून घ्यावा. We should understand that त्या faith. विश्वासामध्ये कसं वाढावं ते आम्ही शिकून घ्यावं. We should understand how to grow in आम्ही faith. प्रभूवर विश्वास ठेवावा. We should believe in the Lord. ख्रिस्तावर विश्वास ठेवणं आम्ही पाहतो ख्रिस्ती जीवनाचं रहस्य आहे. And believing in Christ is the secret पौल of म्हणतो Christian माझ्या life. ठाई जे जीवित आहे And those who are alive in ते me, त्याच्यावरील विश्वासानं आहे. and it is through the faith in Him. ते कसं आहे And that is how ते आपण 1 तारखेला बघूया we will see on first. किंवा देवाच्या कृपेनं आपण पुढच्या रविवारी बघूया. We will see on the next Sunday. पण येशू येण्याचा उद्देश आम्ही समजून घेणं फार गरजेचं आहे. But we should understand the reason why Jesus came. नुसते कपडे घालणे just गोडधोड like- खाणं म्हणजे ख्रिसमस नाही. Christmas is not just wearing clothes and eating delicacies. हालेलुया म्हणजे ख्रिसमस नाही. It's not Christmas. येशूचा येण्याचा उद्देश आम्ही समजून घेणं हा म्हणजे आमच्यासाठी ख्रिसमस आहे. And understanding the reason why Jesus came आणि is Christmas for ज्यावेळेस us. तुम्ही तो समजून घ्याल And when we understand it, त्यावेळेस तुम्ही आपोआप प्रियानं रोज स्वतःला चांगलं सजवाल. and you will automatically make yourself तुम्ही good. दर रविवारी चांगले कपडे घालून याल. And you will wear good clothes on every कारण Sunday. दर रविवार तुमच्यासाठी आनंदाचा दिवस असणार आहे. रोजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असणार आहे. Because every day will be a day of rejoicing for you. हालेलुया. Hallelujah. कारण आम्ही पाहतो आज दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे. Because today the Savior was born. तो मेला, तो पुरला गेला, तो मरणातून जिवंत झाला. And he was dead and he was risen तो again. स्वर्गात घेतला गेला He was taken up on आणि heaven. लवकरच तो आपल्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी येत आहे. And he is soon coming to take his एक धन्य beloved. आशा आहे. This is the मग तो everlasting hope. येत आहे ही आम्ही वाट पाहत आहोत त्याची. And we are waiting for him. मग वाट पाहताना कशी आम्ही वाट पाहतो? Then how shall we wait for him? रडत कळत वाट पाहणारे लोक आहोत का आम्ही? Shall we cry? रडत कळत वाट पाहणारे लोक आहोत Are we the people who cry? नाही. हालेलुया. No. मंडळी ख्रिस्ताला वाग्दत्त झालेली मंडळी आहे. And the Christ is ready to cry. The church हालेलुया. is ready to आणि Christ. एखाद्या मुलीचं वाग्दान होतं And when a girl is given आणि लग्नाची तारीख अजून महिनाभर आहे, and the date of the wedding is from a month, पण तिला बातमी येते त्या वाग्दत्त वधूला but the engaged the engaged girl is getting the news, 2 दिवसानंतर माझे मिस्टर मला भेटायला होणारे मिस्टर मला भेटायला येणार आहेत. and the man is going to come to meet me after 2 days. घरचं कोणीतरी तिला सांगतं, वडील किंवा आई किंवा बहीण वगैरे की भाऊ सांगत असेल की आणि 2 दिवसांनी येणार आहेत बरं का, त्यांचा फोन आहे. त्या म्हणजे वधूलाच तो आलेला असतो फोन ऍक्च्युली. And someone gives her that news. बरोबर का नाही? Is it वधू- right? कारण वाग्दत्त वधू काही भानावर नसती. Because the engaged girl is not in her senses. असते का? Is she? ती त्या वरामध्ये गुंतलेली असते. And she is always engaged in her man. मंडळीचं वाग्दत्त वधू आहे. And then the church is engaged आम्ही with आता Christ. भानावर नाही. We are not in our senses. आमच्या त्या वर जो येणार आहे त्याच्यामध्ये आम्ही गुंतून गेलेलो आहे. We are waiting for a man. हालेलुया. Hallelujah. आणि स्वतःला आध्यात्मिक दृष्ट्या सजवून आम्ही आमच्या वराची वाट पाहत And आहोत. we should decorate ourselves spiritually. हालेलुया. Hallelujah. वधू वाट पाहत असते, वाग्दत्त वधू कशी स्वतःला सजवून वाट पाहत And असते. the engaged girl is waiting for her husband. ती 2 दिवस अगोदरच तिचं मन असं प्रफुल्लित झालेलं असते. And her mind is joyful. म्हणजे पहिल्यांदा आतून ती सजलेली आहे And she's been decorated from आणि inside.
bride. सजलेली असल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर पण एक सजावट दिसते. And she has that glow on her face. चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज आहे, And she has that glow on her एक face. प्रकारचं चैतन्य आहे, Is that glow on her face. चालण्या बोलण्यामध्ये एक तरतरी आहे. And she has that unique aura. हालेलुया. Hallelujah. आम्ही सुद्धा प्रभूची वधू, आम्ही अंतर्यामी स्वतःला तयार करावं. And we are the bride of Christ. We मग should तो decorate आपोआप तुमच्या ourselves. चेहऱ्यावर ते तेज And दिसेल, it will be looked upon your आपोआप face. तुम्ही तरतरीत दिसू लागा, And you will be energetic. आणि तो वर जाणून घेईल की माझी वधू वाट पाहत आहे. And when he comes, he will know that my bride is waiting हालेलुया, for me. हालेलुया. मग तुम्ही Hallelujah. रोज तयार राहणार आहात. You should be ready every day. रोज वधू स्वतःला तयार करून सजवून ती वराची वाट पाहत And the आहे. bride should be ready every day. अंतर्यामी ती बलसंपन्न And आहे. she is strengthened from म्हणून within. देवाचा दास म्हणतो, The servant of God says, तुझ्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे आणि देव तुम्हाला असं वरदान द्यावं देव की पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही अंतर्यामी बलसंपन्न व्हावं. so that you will be strengthened in the spirit. आमेन, Amen. आमेन. Amen. मनाचं पुनरुज्जीवन हालव. And that's the renewing of the mind. आपण ती वधू आहोत, We are the bride. वाग्दत्त वधू आहोत. We are the engaged bride. आम्ही नेहमी तयार असलं पाहिजे. We should be ready. येणारा तो येईल, The one who will come, विलंब करणार he नाही. will not delay. आणि त्यानं जर आपल्या वधूला सांगितलं की मी येणार आहे, And if he has told his bride that he is वधूला पण coming, खात्री पाहिजे की तो येणार म्हणजे येणार, माझा वर मला कधी फसवणार नाही. and the bride should be assured that he will come, आणि तो येणार आहे and he will come, तर ती जागृत असते, she will be ती vigilant. वाट पाहत असते. She is waiting on him. रविवारी चर्चला येताना प्रत्येक जण असा सजून येत असतो, And everyone comes decorated on Sunday. माझ्या वराला आम्ही भेटायला I चाललो. will meet my husband. हालेलुया. Hallelujah. कुठल्याही प्रार्थना सभेला, In any meeting, अहो आम्ही आमच्या कामाला जाताना सुद्धा in our workplaces, आम्ही एकदम स्वतःला सजवलेलं and पाहिजे. we should decorate ourselves. हालेलुया. आणि Hallelujah. मला तसं राहायला खूप आवडतं. And I like to live that way. अंतर्यामी स्वतःला शुद्ध राखणं, I like to live a pure बाहेरून life, सुद्धा स्वतःला शुद्ध चांगलं ठेवणं. and from outside also I like मी पोरांचे decorate. बूट नेहमी बघत असतो, वरती येणारे उभे राहणाऱ्या पोरांचे I watch the shoes of the boys. बूट पॉलिश केलेले आहेत Is का, it polished? त्यांचे कपडे व्यवस्थित आहेत का, Are their clothes good? नीट नेटके आहेत का. Is it well? रविवारी सकाळी चर्चला जाताना 2 दिवस शर्ट वापरलाय, त्याला तर रविवारी हात घालून जाऊ असं नाही करायचं आपल्याला. Am I wearing the same old clothes? रविवारी घालायचे कपडे आणि मस्त इस्त्री करून घडी घालून व्यवस्थित ठेवायची आणि रविवारच्या दिवशी ती घडी मोडायची. And the clothes should be well washed and स्वच्छ ironed. कपडे, It should be cleaned, डोक्याला तेल लावलेलं, and your hair should be oiled. ताजतवानं, It should be refreshed, एकदम प्रार्थनापूर्वक. very prayerful. बोला भेटायला मी चाललेलो आहे. I'm going to meet the Lord. प्रभूच्या उपासनेसाठी मी वाद्य वाजवायला चाललेलो I'm आहे. going to play for His glory. प्रभूच्या गौरवासाठी मी चाललेलो आहे. I'm going for His मी glory. देवाचं वचन सांगायला मी उभा राहत असतो. I'm प्रियानो, standing to preach the word. तुम्हाला मी सांगतो, मी कधी रात्रीचा शनिवारी रात्रीचा झोपत नाही. I tell you, I don't sleep on Saturday कित्येक nights. वर्षाचा माझा हा अनुभव आहे. So many years it's been that मला way. वाटतं की मी पहिल्यांदा सुद्धा प्रीच करणार आहे का, I feel that I'm going to preach for the first एवढं मी time. त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये असतो. प्रियानो, I'm in that so much. ओझ्याखाली मी असतो. I am under the Lord. पहाटे कधीही उठतो, I want to wake up on the माझी dawn. तयारी मी करतो. प्रिया, I have to prepare. मी स्वतःला अंतर पहिल्यांदा आत्मिक दृष्ट्या स्वतःला सजवतो. I decorate myself चर्चला spiritually. येताना मी आणि स्वच्छ सगळे माझा पेहराव माझं सर्व काही व्यवस्थित असतं. And then I decorate myself कारण मी physically. काय करत आहे, Because what am I doing? मी देवाचा असा शब्द घोषित करायला निघालेलो आहे I'm की जो शब्द सदा सदा सर्व काळचा जिवंत आहे. I am proclaiming that word, which word is हालेलुया. forever त्या living. शब्दामध्ये जे तेज आहे, The glow in that word, तो शब्द गाजवणाऱ्यामध्ये सुद्धा ते तेज असणं गरजेचं and आहे. the one who proclaims that word should have the आत्म्याचं same तेज glow. असणं गरजेचं The आहे. glow in the spirit, कारण तेजस्वितेच्या परंपरेने आमचं रूपांतर होत आहे. and we have been renewed. येणारा तो येईल, The one who will come, विलंब करणार he नाही. will not delay. माझा नीतिमान विश्वासानं वाचे. My just shall live by टाळ्या faith. वाजवूयात येणाऱ्या वधूच बरासाठी. Let's clap for the glory of God. प्रभूला धन्यवाद देऊया. Let's give Him thanks. आणि तो जर येणार आहे, And He's going to तो come, स्वतःची तयारी करूया. and we will prepare रोज ourselves. स्वतःची तयारी We'll करूया. prepare ourselves daily. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. वधूची तयारी लग्नाच्या वेळेपर्यंत कधी होत नसते. And the bride is never ready till the marriage. तशीच अवस्था आमची आहे प्रियानो. And we are same. आम्ही तसंच असावं. We should be the माझं same. अजून राहिलंय. Something is म्हणून remaining. देवाचा दास म्हणतो, पुष्कळ अजूनही उन्हा प्रभू मी, पुष्कळ अजूनही उन्हा. That's why the servant of God says that I मला ते am lacking. पूर्णत्व गाठायचं I आहे. have to be मला complete. त्या आध्यात्मिक सौंदर्यामध्ये कुठली डाग नाही पाहिजे. I don't want any spot in my spiritual जसं beauty. माझ्या वराला हवंय
the way my husband तसं wants it, वधू स्वतःला सजवती that way the bride will आणि ती prepare herself. जबाबदारी तुमची आणि माझी आहे. And that responsibility is yours and जगामध्ये mine. हरवू नका, Don't be lost in the world, पण आपल्या वल्लभामध्ये स्वतःला हरवा, but be lost in your man, कारण त्याच्यामध्येच वधूचं तेज लपलेलं आहे. because in it the bride is त्याच्यामध्येच glowing. वधूचे आशीर्वाद लपलेले आहेत. In him the bride is blessed. त्याच्यामध्येच वधूचं संरक्षण आहे. In him the bride is secure. हालेलुया. Hallelujah. आपल्या जागेवर उठून उभं राहूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. हालेलुया. Let's rise up on our feet.